सातपुड्यात रस्ता पुलाअभावी विवाहितेचा मृत्यू, बांबूच्या झोळीतून रुग्णालयाचा जीवघेणा प्रवास। स्वातंत्र्याला दशके उलटली, देश चंद्रावर पोहोचला, गावागावात विकासाच्या घोषणाही झाल्या, मात्र सातपुड्याच्या कुशीत आजही माणसाला रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता आणि नदी पार करण्यासाठी पूल मिळत नाही। याच व्यवस्थेचा भीषण परिणाम अक्कलकुवा तालुक्यातील वेहेगी बारीपाडा येथे पाहायला मिळाला। उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज असलेल्या 23 वर्षीय विवाहितेला रस्ता आणि पुलाअभावी बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करावा लागला आणि रुग्णालय गाठण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला। हा केवळ एका महिलेचा मृत्यू नाही, हा सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेचा आणि मूलभूत सुविधांचा उघड झालेला चेहरा आहे। वेदना वाढल्या पण रुग्णवाहिका आली नाही। वेहेगी बारीपाडा येथील 23 वर्षीय विवाहितेला अचानक छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या। प्रकृती गंभीर होत असल्याने तातडीने उपचारांची गरज निर्माण झाली, मात्र गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने आणि सूक नदीवर पूल अथवा फरशी नसल्याने रुग्णवाहिकेला गावापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही। त्यातच मोबाईल नेटवर्क नसल्याने रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचीही अडचण निर्माण झाली। मग सुरू झाला माणुसकीचा पण अंगावर काटा आणणारा प्रवास। रुग्णवाहिका नाही, वाहन नाही आणि रस्ताही नाही। अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या मदतीने झोळी तयार केली आणि त्या विवाहितेला पिंपळखुंटा येथील रुग्णालयाकडे घेऊन निघाले। खडतर रस्ता, नदीचा अडथळा, डोंगरदऱ्यांचा प्रवास आणि प्रत्येक क्षणाला वाढत जाणारी तिची प्रकृती, या जीवघेणा प्रवासात वेळ निघून गेला आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली। हा मृत्यू आजाराने झाला की व्यवस्थेच्या अपयशाने? वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मृत विवाहितेला 7 महिन्यांचे बाळ असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आईला रुग्णालय मिळाले नाही, आता त्या 7 महिन्यांच्या बाळाचे काय? ग्रामस्थांचा संतप्त सवाल, आमच्या जीवाची किंमत किती? प्रत्येक निवडणुकीत रस्त्याचे आणि पुलाचे आश्वासन दिले जाते, मतदान झाल्यानंतर मात्र आमच्या समस्या पुन्हा जैसे थेच राहतात। आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। विशेष म्हणजे रस्त्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते, मात्र आंदोलनानंतर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। 2000हून अधिक नागरिकांचा रोजचा संघर्ष। वेहेगीसह परिसरातील 2000हून अधिक ग्रामस्थ आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अत्यवस्थ रुग्ण, गरोदर माता, लहान मुले, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना दररोज याच खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो। आज एका 23 वर्षीय महिलेचा जीव गेला, उद्या कोणाचा नंबर? गरोदर मातेला प्रसूतीच्या वेळी रुग्णालय मिळाले नाही तर? एखाद्या गंभीर रुग्णाला वेळेत उपचार मिळाले नाही तर? एखाद्या विद्यार्थ्याचा नदी पार करताना अपघात झाला तर? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? आश्वासन नको, आता रस्ता आणि पूल हवा। ग्रामस्थांचा संताप आता केवळ मागणीपुरता राहिलेला नाही, रस्ता आणि पूल द्या, अन्यथा अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा थेट सवाल नागरिकांनी केला आहे। प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वेहेगी परिसरातील रस्ता आणि सूक नदीवरील पूल फरशीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे। कारण विकासाच्या घोषणा कितीही मोठ्या असल्या तरी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसेल तर त्या विकासाचा उपयोग काय? सातपुड्याचा हा सवाल आता केवळ वेहेगीचा नाही, तो संपूर्ण व्यवस्थेला आहे। रस्ता द्या, पूल द्या, आमचे जीव वाचवा। नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहेगी येथील रहिवासी आम्ही सर्व। 21/8/2026 रोजी आज आमच्या गावात खूप दुर्दैवी घटना घडली। सदर घटनेत रुसाबाई सुभाष वडवी या महिलेला अचानक छातीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आम्ही सर्व गावकरी मिळून बांबू जोडीच्या सहाय्याने सदर महिलेला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला। कारण की रस्ता आमच्या गावात नसल्यामुळं, आमच्या पूर्ण वेहेगी गावात रस्ता नसल्याने आणि कच्चा रस्ता असल्यामुळे आणि परत पुढं जाऊन वेहेगी गावाला जे जोडणारा जो कच्चा रस्ता आहे त्या ठिकाणी खूप मोठी सूप नदी आहे आणि सदर नदीला केव्हाही पाऊस जास्त झाल्याने केव्हाही पूर येतो आणि त्या ठिकाणी नेताना आम्हाला सदर महिलेला नेताना उशीर झाला आणि आमच्या रुसाबाई सुभाष वडवी
या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे नातेवाईक पण आमच्यासोबत आहेत, त्यांचीही बोलू. काय ना हा वडी खादी अडवा होये ते आवाही पोयरी नसत गई देवीला नत गई सतीम दुखिता होत आतपाक दुखताते उसनीत नेत जाणार हा होत्ता इंडिया ताहू माटी ना मिल्या त्या का जहे उसनीत नेत जाणार ना मिले त्या का जहे आमा पोयरी नष्ट होत गई देवीला नत गई गावा में रस्तू काय ना कसं रस्तू बी काय ना पूल काय ना रेंज काय ना त्या का जहे आम होड सोनाव आमा घेड घेडी आणि घटना जहे त्या का जे आम शासना माधू का नाही. नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहगी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार इथला रहिवासी. आणि आमच्यासोबत जे आहेत ते पूर्ण वेहगी गावाचे रहिवासी आहेत. आमच्या वेहगी गावात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आज दिनांक 21/8/2026 रोजी रुसाबाई सुभाष वडवी ह्या महिलेला अचानक छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागला. अचानक पोटदुखीचा त्रास झाल्यामुळं सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी आमच्या इथं मोबाईलला नेटवर्क नाही आणि कच्चा रस्ता असल्यामुळं सदर महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी बांबू जोडीच्या सहाय्याने आम्हाला दवाखान्यापर्यंत नेताना आणि परत मध्येच गावाला जोडणाऱ्या रस्ता ज्या ठिकाणी आहे, कच्चा रस्ता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप मोठी सूक नदी आहे आणि त्या नदीवर पूल नसल्याने सदर महिलेला आम्हाला वेळेवर दवाखान्यात नेता आलं नाही आणि सदर महिलेचा दुर्दैवी रस्त्यातच मृत्यू झाला. हे त्यांचे नातेवाईक आहेत संपूर्ण, हा तिचा भाऊ आहे. तर यांची प्रतिक्रिया देखील तुम्ही घेऊ शकता. राम राम आई परी पाऊ અને આમાં એપરી અહવા ગતે ગાવ હોતી ही વેસાઈતે તારો तीन देखे गाड़ी को इते आमा ही वेगी गाँव में है तहाँ ही 3:30 वाजता है पति ती त्रासू बोलिए पोटात दुखणं है त्रासू न तारा आम एक अम्बुलन्स फोन को ना है तहाँ रेंजून ने तारा माहिर माटी खोली में माटी टिगवल को इतना तारा टिगवल तवार टाइम भी उनो तारा नेजत ना दवाखाना में तहा बांबू जोड़ी को इतना आमू दवाखाना में नेतनी हिना वने वोडी खाडे इमे जमते मुनकी ऐसा वाटे दे दवाखाना में नेता हम वही नोट सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित.